सखी सावली काव्यांजली. इंटरव्यू कॉल. हॅलो. हो साहेब, फोन का उचलत नाहीये? 4 दिवस झालं फोन करतोय तुम्हाला. ते बघा, माझ्याशी जरा नीट बोला. मी एक रिस्पेक्टेबल नोकरदार माणूस आहे. काय 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 रिस्पेक्टेबल? रिस्पेक्ट देण्यासारखं केलंय का तुम्ही? 5 लाख रुपये, 5 लाख रुपये देणं बाकी आहे तुमचं क्रेडिट कार्डचं. क्रेडिट कार्डचं बिल वेळेत तुम्हाला भरता येत नाही का? काय झालं? ते 5 लाख रुपये घेऊन कोणावर तरी उडवले असतील, हो ना? आणि आता हा गोष्टी करतोयस. आता नीट आहे, 2 दिवसाच्या आत जर पैसे परत नाही केलेस तर तुझ्या घरी येऊ, तुझ्या इथे शेजाऱ्या पाजाऱ्यांसमोर तुझी काय लायकी आहे ते दाखवून देऊ आम्ही. ऐका, मी देतो. मी तुम्हाला सगळे पैसे देतो लवकरच. हां, प्लीज. काय काम आहे तुझं? का कॉल करतोयस मला? फोन करायची वेळ तू चाललीस माझ्यावर श्रेष्ठा. तुझ्या सगळ्या छान छोकीसाठी, फॅशनसाठी 5 लाख रुपये खर्च केले तू माझे. हां, आणि आता ते माझ्याकडे अशी आले. लोन देणारी माणसं मला सारखे फोन करतायत, धमक्या देत आहेत मला. मला कॉल करायला लाज नाही वाटली तुला? श्रेष्ठ, लाज तुला वाटली पाहिजे. पैसे तू खर्च केलेस, माझं क्रेडिट कार्ड मला न विचारता वापरतेस, आणि आता ते माझ्या अंगाशी आलंय. कळतंय का तुला? श्रेष्ठ, मुकट्याने पैसे माझे परत कर, नाहीतर मी नाहीतर काय? काय नाहीतर? तुझ्यावर फ्रॉडची केस टाकेन. जा रे, जा जा, कर काय करायचं ते कर. मला खोटारडी, लबाड, स्वार्थी म्हणाला होतास ना? असं तोंडही बघायचं नव्हतं तुला. मग आता लाचार असल्यासारखं स्वतःहून का कॉल केलायस? हा, श्रेष्ठा, शट अप. यू शट अप अँड गेट लॉस्ट. पुन्हा मला फोन करू नकोस. सगळं चांगलं चालू असताना तू आपली रिलेशनशिप तोडून मला फसवून निघून गेलायस विशू. खूप त्रास झालाय मला तुझ्या वागण्याचा. नाही, आता मी तुला सोडणार नाही. पुन्हा येईन, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन. इट्स अ प्रॉमिस मिस्टर विश्वजित प्रभुदेसाई. इट्स अ प्रॉमिस.
आत्ताच मुहूर्त मिळाला तुला इस्त्री करण्यासाठी? अजून किती वेळ? एवढेच कपडे आहेत, होतील लवकर. एवढेच? एवढे? मुद्दाम ना? मुद्दाम हा सगळा ढीक काढून बसलीस ना तू? हा? नाही, माहितीये मला, माहितीये. काव्या, तू ऑफिसला जातेस याचा अर्थ इस्त्री करणं फक्त तुझीच प्रायोरिटी असं नाहीये. माझाही उद्या जॉब इंटरव्ह्यू आहे, मलाही शर्ट इस्त्री करायचं आहे. हा? हे बघा, तुम्हाला ऐनवेळी लागू शकतो म्हणून पेस्टल कलरचा तुमचा शर्ट इस्त्री करून ठेवलेला आहे, तो घाला. मला ब्ल्यू घालायचा होता. हा का केलास प्रेस? ब्ल्यू शर्ट घालायचा होता, हा प्रेस का केला? हा? तुझ्या उपकरणांची गरज नाहीये मला. इंटरव्ह्यूसाठी काय शर्ट घालायचा काय नाही हे मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. माझा अनुभव जास्त आहे, कळलं? बघून वाटत नाही तसं. हा, काय बघून वाटत नाही? ज्या पद्धतीने इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही चिडचिड करताय, ॲटिट्यूड दाखवताना ते बघून वाटत नाही. ॲटिट्यूड? मी ॲटिट्यूड दाखवतोय? हा? आणि तू काय करतेस? एकदम साधी बिचारी भोळी तू असं वागतेस? हा? अगं, घरच्यांना तर आधी सांभाळायला शिक. सकाळी माझा नाश्ता का दिला नाहीस तू? हा? मी गेलो किचन मध्ये, मी गरम केलं सगळं, बोट भाजलं माझं, तू का नाही केलं? हा? ॲटिट्यूड मी दाखवतो असं? ऐक ना, ऐक, तू सर, तू 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 आत्ता तू हे सगळं आवर. हा? चल चल चल, जागा दे मला, जागा दे मला. ऐक, जागा दे मला, वाद घालायची इच्छा नाहीये. जा. इच्छा माझी सुद्धा कधीच नसते वाद घालायची तुमच्याशी. दिसतंय ते. तुम्ही सुरू करता नेहमी. आत्ता सुद्धा तुमचा हा शर्ट इस्त्री करून ठेवला मी, कारण तुम्हाला ऐनवेळी लागू शकतो. पण नाही, माझी मदत उपकार वाटते तुम्हाला. घाला नाही तर नका घालू, मला काय करायचंय. मी माझी कामं करेन, निघून जाईन इथून. जाऊ दे, मला काहीच करायचं नाही. सरका बाजूला. आई, मधुरा मावशी तुला एवढं बोलल्या, त्याचं तुला खरंच वाईट वाटतंय का ग? नाही म्हणजे तू हे घर सोडून जाण्याचा विचार नाही करतेस ना? बाई, वेडी झालीस का? आपल्याला ह्या घरातून हाताला धरून बाहेर काढलं ना तरी जायचं नाही. राजमाल आहे हा. ते मरू दे. आता आधी अंजलीच्या डोक्यात काय चाललंय ते बघायला हवं. अंजली? अगं ती तर आपल्याला रागवली असणार बघ. नाही, अंजली आपल्यावर रागून चालणार नाही. तिने जर आपल्याला आधार द्यायचा नाही असं ठरवलं ना तर लटकू आपण. आता आधी बस, चल. आवाज करू नको, शांत बस. प्रीतमनेच ठेवलं असणार. प्रीतम, काय हे सगळं? हे माझ्या लेडी लकसाठी एक स्पेशल गिफ्ट. कशासाठी? कशासाठी म्हणजे माझ्या बायकोवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आता मला निमित्त शोधायची गरज आहे का?
वरून तर बघ. आवडलं? खूप आवडलं. काय? एवढं भारी गळ्यातलं एवढं काय बायकोचं कौतुक. एवढे काय दिवे लावलेत तिने? बघ ना. बरं दे, तिला काय दिवे लावायचे ना ते लावू दे. आपल्याला मात्र आग लावायला हवी. लाख मोलाची बातमी लवकरात लवकर मधुराताईनं सांगायला हवी. खरं सांगू, हे पेंडेंट छान आहेच, पण तुझ्या गळ्यात घातल्यावरती त्याची शोभा अजूनच वाढली. बाय द वे, अजून एक छोटीशी गंमत आहे तुझ्यासाठी. आता काय? वेट अ मिनिट. मी भरवणार. अरे प्रीतम, नो आर्ग्युमेंट्स, नो आर्ग्युमेंट्स, नो. अंजली, तू आम्हाला या घरात थारा देऊन खूप मोठी चूक केली. नाही तुझ्या सुखी संसाराच्या मार्गात निखारे पेरले नावाची सुनंदा नाही. बोला. झाली का पैशाची व्यवस्था? 4-5 तासात एवढी मोठी रक्कम मी कशी जमवू? प्रीतम, दिवसभरात जे काही घडतं ना, चांगलं वाईट काहीही, पण दिवसाच्या शेवटी जेव्हा मी तुझ्यासोबत टाइम स्पेंड करते तेव्हा मला खूप छान वाटतं. क्षणातच माझं खरं सुख आहे. आज आहे. वरचेवरी दे दिशा नजरे तल्या तारा परी. दुःख ही आपुले दरवळले सावली तून वितळले. फिरुनी तुझ्यात बघता स्वतःस वाटले. सुख कळले, सुख कळले. अंजलीच्या बाजूने तर सगळं अलबेल आहे. आपल्याला आता मधुराताईंच्या बाजूने किल्ला लढवावा लागणार आहे. मधुराताईंना आपल्याला आपलंसं करून घ्यावं लागेल. अंजली, तू आम्हाला या घरात थारा देऊन खूप मोठी चूक केलीस. नाही तुझ्या सुखी संसाराच्या मार्गात निखारे पेरले नावाची सुनंदा नाही.
मला होमवर्क करायला मदत कर ना प्लीज. बाळा ऐक ना, आता मी खूप बिझी आहे, तू आईला सांग प्लीज. काय रे डाडू? बोला. काय विश्वजित साहेब, झाली का पैशाची व्यवस्था? तुमच्याच फोनची वाट बघत थांबलोय मी इथे. 4-5 तासात एवढी मोठी रक्कम मी कशी जमवू? एक क्रेडिट कार्डवर पैसे उडवताना तुम्हाला कळलं नव्हतं का? रिकव्हरी लिस्टमध्ये रेड झोनमध्ये नाव आलंय तुमचं. जोपर्यंत कर्ज फेडत नाही तोपर्यंत हे असेच कॉल येत राहणार. पैसे कधी देणार? आणि हे आत्ताच सांगा. आत्ता? तू माझं बोलणं चोरून ऐकतेस? नॉट इंटरेस्टेड. मला माझी काम आहेत. विश्वजित, कधी देणार पैसे? आम्हाला उत्तर हवंय. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना 2-3 दिवस लागतील. मला सारखं सारखं फोन करून त्रास देऊ नका. म्हणजे वसुलीसाठी आम्हाला दुसरा मार्ग वापरावाच लागेल. काय करायचंय ते करा. काय झालं? कुणाचा फोन होता? कोणाचा नाही, तू तुझं बघ. स्टे आउट ऑफ दिस. देवा, आता आणखी कुठलं विघ्न नको. मला काही करून उद्याचा इंटरव्ह्यू क्रॅक करावाच लागेल. त्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. एकदा का इंटरव्ह्यू क्रॅक झाला की मी या कर्जातून सुटेन. मग काव्याला तिची या घरात काय लायकी आहे ते दाखवतो. उद्या दुपारची मुदत देतो. उद्या दुपारपर्यंत पैसे भेटले नाहीत ना, तर जिथं कुठं लपून बसलायत तिथं येऊन तुम्हाला शोधून काढू आणि राडा घालू. कळला? अरे माझा करबा. आई, एवढे पैसे कुठून आणायचे? पैसे? कुठले पैसे काकू? सखी सावली काव्यांजली. अरे बापरे, इतकी भूक लागली मला काहीतरी. अगं आशू, हे सामान एवढं कुठून आणलंस तू? अगं, माझं नाहीये, मग? अंजलीचं आहे. पण आता सगळं माझं झालंय. हा, अरे वा आशू, हे मला दाखव ना जरा. छान दिसे. मला दाखव ना काहीतरी असं, ते ब्रश वगैरे. आता कोण कड म्हणलं? अगं आई, थांब ग, हे धर. हॅलो, हॅलो सुनंदाताई, काय तिकडे जाऊन विसरून नाही गेलात ना आम्हाला? कोण बोलते? पैसे वसूल करायला भेटलो होतो, आठवत आहे ना? तुम्हाला काय वाटलं कुठल्या तरी बिळात जाऊन लपून बसाल आणि आम्ही आमचे पैसे विसरून जाऊ? नाही, आम्ही लपून नाही बसलोय. आम्ही बाहेर आलोय जरा. हा, तुम्ही कुठे आहात ना, ते आम्हाला इथे बसून दिसतंय. हा, हा कळलं? दादा ऐका ना, मी तुमचे पैसे ना लवकरात लवकर. उद्या दुपारची मुदत देतो. हे बघा, उद्या दुपारपर्यंत पैसे भेटले नाहीत ना, तर जिथं कुठं लपून बसलायत तिथं येऊन तुम्हाला शोधून काढू आणि राडा घालू. कळला? उद्या दुपारी? अहो, अरे माझा करबा. आई, एवढे पैसे कुठून आणायचे? पैसे? कुठले पैसे काकू? अंजली, काय करू ग मी आता? जळलं मेलं माझं ना नशीबच फुटकंय. एका मागून एक संकटच कोसळतात नुसते. जगणं नकोच झालंय ग बाई मला.
काकू काकू शांत हो ना प्लीज. नक्की काय झालं मला शांतपणे सांग ना. काय सांगू तुला माझ्या फुटक्या नशिबाची व्यथा. तुझे काका गेले कर्जबाजारी होऊन आणि अशा ह्या परिस्थितीत त्यांच्या आत्म्याला शांती कशी मिळणार ग. अंजली, त्या गुंडांचा फोन आला होता. त्यांना पैसे हवेत उद्याच्या उद्या. काय? हो ना. अगं उद्या दुपारपर्यंतची मुदत दिली त्यांनी आणि ते म्हणाले उद्या दुपारपर्यंत पैसे नाही दिले तर ते इथे येतील. अरे नको तो गोंधळ होईल का. मला काही सुचत नाही अंजली. अंजली बाळा तूच कर ना काहीतरी. तू वचन दिलं होतंस की नाही तू देशील त्यांचे पैसे. करशील मग काहीतरी. हे घ्या. यातून तुमचे सगळे पैसे वळते करून घ्या आणि आम्हाला त्रास देणं बंद करा. तुमच्या या लाडक्या मुलानं आमच्या बँकेचे पैसे बुडवले. थोडे नाही, 5 लाख.